श्रवण जेव्हा आपल्या हा इंद्रियातून जाते त्याला श्रवण इंद्रिय म्हणतात. इथून शब्द जातो आत, इथून गीता पण आत जाते, इथनं बोध पण आत जातो आणि ज्ञानाचं रूप लागतं हृदयात. बोध झालं वेगळं आणि बाकीचं अवांतर झालं वेगळं. पण जेव्हा साधूच्या संगतीत बोधाची संपत्ती जेव्हा इथून हा मार्ग जायचा म्हणजे कानावचनाची हा भेटी. कान आणि वचन, वचन म्हणजे वेदानं सांगितलेलं तू ब्रह्म आहेस, तुझ्या परमात्मा, सर्वत्र परमात्मा, आणि तू परमात्म्याला पाहत नाहीस आणि तुला माझी ओळख नाही म्हणून भगवंत आपल्यावर रुष्ट असतो. असंतुष्ट म्हणतात तुमच्या भाषेत, वेदामध्ये रुष्ट म्हणतात, आपल्या भाषेत असंतुष्ट म्हणतात. जेव्हा आपण त्याला विसरतो, कुणाला? भगवंताला. जेव्हा त्याला आठवण करतो तेव्हा नाम असतं, सोबत प्रेम असतं, त्याला भक्ती म्हणतात. पण प्रेमाच्या नंतर त्याची ओळख आणि ऐक्य असतं, त्याला ज्ञप्ती म्हणतात. ज्ञप्ती म्हणजे ज्ञानामध्ये भगवंताची प्राप्ती आणि देहबुद्धीची निवृत्ती, आसक्तीची समाप्ती आणि परमात्म्याची प्रतीती, त्याला म्हणतात जीवनमुक्ती, मोक्षाची स्थिती. वेदाचं फल म्हणतात, साधूची दीक्षा म्हणतात, सुखाचा कक्ष म्हणतात, आनंदाचा पाऊस म्हणतात, स्वतःची ओळख म्हणतात, गीतेचा स्वारस्य म्हणतात, आनंदाचा मिलाफ म्हणतात, भगवंताची प्रतीती म्हणतात, ऐक्याचा अनुभव म्हणतात. ईश्वराची बुद्धीनं समरस होण्यानंतर जे ऐक्य पदरात येतं हृदयाच्या, तो स्वानंद म्हणतात. जो स्वानंद आहे, तोचा स्वला आनंद, तोचा स्वला आनंद, त्याचं नाव स्वानंद. जसं आईचं लेकरू आईपाशी आलं तर आई फार सुखावते, तसं आपला आनंद आपल्या हृदयात उगवला तर बुद्धी फार सुखावते. वेदांत हे अध्यात्मशास्त्र आहे आणि त्या शास्त्रातून आपल्याला ते ईश्वराचं सानिध्य मिळतं. ते देहाचं सानिध्य संपत बघा. जडातली बुद्धी बाहेर येते आणि तिला परमात्म्याची प्राप्ती होती, तेव्हा ती खोट्याला सोडून देते. हे ज्ञानाचा प्रभाव आहे, जगाचा अभाव आहे. आणि इथं मुक्ती हृदयामध्ये तिचाच, त्या अंतरंगामध्ये ज्या लहरीत मुक्तीच्या, जसं सागराच्या लहरी लाटा, सागराच्या लाटा का होतात? सागरावर लाटा आहेत ते सागराला माहित नाही, कारण लाटात पाणी, लाट म्हणजेच पाणी, लाट म्हणजे समुद्र आहे. पण तुम्हाला ती लाट दिसते कारण तुम्ही तिला समुद्राहून भिन्न केलंय. तसं तुम्ही पांडुरंगाहून तुम्हाला भिन्न केलंय. तुम्ही पण छोटी लाट आहे आणि पांडुरंग मोठा सागर आहे. पण लाट आणि समुद्र एकावरच असतं, एकच असतं, हे तुम्हाला माहित नसतं, म्हणून तुम्हाला ज्ञान नसतं. कळालं? तर आमच्याकडं कथा वगैरे नाहीत, आमच्याकडे अज्ञानाची व्यथा टाकण्यासाठी हा वेदांत आहे. आणि तुमच्या भागात हे शब्द बी नाहीये. आहे का सांगा? का निलाभ आहे, लोभ नाही, लाभ. आणि स्वार्थामध्ये लोभ. कळतं लोभ आणि लाभ का नाही कळत? तिथं लोभ आहे ना, तिथं वासना आहे, तिथे निस्वार्थ आहे, तिथं प्रेम आहे. आई देते किती मुलाला, मोजतच नाही. मोजते काय देताना पोरीला, मुलाला? तिला मोजणं आवडते का? ती काय प्रेम देती, काय पैसा देती, काय कष्ट देती, आणि श्रेष्ठ होती ती आई. मग ही तर एका जन्माची आई आणि ही तर अनंत जन्माची आई. माऊली ज्ञानोबा संत आई.
आणि तिचे उपकार कसे फेडायचे मग? ह्या चाळ्याची फिटत नाहीत आपल्याला. जिने जन्म दिला, वाढवलं, शिक्षण दिलं, घडवलं, आयुष्यभर तिला पैसा कमवायचं शिकवलं. आजकालच्या पोरी सांगते नाही, बरोबर आहे ना? जर आईने शिकवलं तर ती पोरी का शिकणार? म्हणून आईनं घडवलंय आणि तू घडलीस. तसं संतानं तुझ्या बुद्धीला स्वच्छ केलंय. कारण ती मलिन होती, घाण होती. कारण तिच्यासोबत द्वेष होता, मत्सर होता, लोभ होता, वासना होती, क्रोध होता आणि भेद होता. कुणापाशी? बुद्धीपाशी. म्हणजे जीवात्मा, म्हणजे आत असतो. इंद्रिय नाव आहे त्याचं. आणि तो भयभीत असतो, क्रोधायमान असतो, लोभायमान असतो. तो देहाला पकडलेला असतो आणि तो खोट्यात मिसळलेला असतो. तो जगताकडे खेचलेला असतो. खोट्या पदार्थाची वासना तयार असते. पण संत त्या वासनेला बंद करतात, देहभाव नष्ट करतात, आत्मत्वाला स्पष्ट करतात. तिला गीतेचं अमृत म्हणतात. आणि अमृत बुद्धिमती सोडतात बोधाच्या माध्यमातून. वेदाच्या साह्यानं ओवीचं फल ज्या बुद्धीला ग्रहण करता येतं. ओवी माऊलीची काय आहे? ओवी आहे. तुकोबाचे काय? अभंग आहे. तुकोबाचे अभंग आहे, माऊलीची ओवी आहे. भगवंताच्या श्वासातून वेद आहेत, भक्तीचे गीत आहेत. नाही का भक्तीचे गीत? काकड्याचा आनंद आहे. रात्री थोडी झोप नाही आली, 3ला झोपली मी तर अज्ञानाचा काकडा पेटल्या जातो. भस्म होतो अज्ञान. काकडा म्हणजे पिळा घातलेला आणि ज्योत लावलेला अग्नी. काकडा ओळायचा आहे ना? मग तो काकडा जेव्हा बोधानं पेटल्या जातो तर ते काकडा पांडुरंगाला प्राप्त होतो, पावन होतो. मग त्या काकड्यामध्ये कोणचे अभंग आहेत तुम्हाला पाठ आहे, माहिती मला. इकडे सगळे अभंग आहेत, भक्तिगीत आहेत, गवळणी आहेत. तर काहीतरी काल गच्चीवर पांगडा, लंगडा, जोगी, मुक्का, भैरा, जातो, सर्प, हे सगळे आहेत काकड्याचे भाग आहे ना? मग त्याच्यामध्ये वासुदेव आहेत काही नाहीत का? मग आपण म्हणतो ना काही काही पूर्वजन्मी पाप केले. आंधळा काय पांगळा काय आम्हाला कुठं काय काकड्याचं माती देणार. जन्मी पाप केले ते मी वाहू विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सीता ते मीरा कोंदाले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. आता थांबायचं मला येतात. दोन्ही नेत्र आंधळे. तुम्हाला 2 डोळे येतं मग तुम्ही आंधळे का? ज्ञानच नाही. एवढं तुम्हाला कळत नाही का? म्हणतात ना मोठ्या मोठ्या सकाळी कशी मुलाडी येते का? दोन्ही नेत्र आंधळे. धर्म जागो सदेवाचा जोबा परोपकारी. जो धर्माचं रक्षण करतो, संप्रदाय सांभाळतो, वेदाचा अभ्यास करून जगाला देतो, पांडुरंगाचा ध्यास घेतो, ईश्वराला बुद्धीने समर्पित होतो, अध्यात्माकडे सहज जातो, परमात्म्याला एका क्षणात पाहतो आणि त्या बुद्धीचं त्याचं मिलन करतो, त्याला आंधळ म्हणता येत नाही, त्याला डोळ्यास. एका म्हणणं वेगळं बेटा आणि कळणं वेगळं. बरोबर का नाही? आता हे माझं पोरग आहे, बरं असू दे, तुझं पोरग तुलाच लागला, आम्ही काय मागायला का? तू देते का? पण माझं आहे बरं ठीक आहे, तुझे पांडुरंगाने दिले ना तुला, ठीक आहे, मग त्याची तरी आठवण ठेव, बरं जाऊ दे. पण पोरग माझं हे प्रेमानं कळालं, देवानं दिलं, कर्मामुळे आलं, ठीक आहे. पण त्या पोरगानं धोका दिला तर देत नाही का पोरग का? कसं हसवलं बायाला. काय वेदांत कळते पटकन, वेद कळ ना, सही कशी कळाली? काय अनुभव आहे संसाराचा. वा. मग पोरग माझं म्हणताना ते तुझं आहे का पलटणार आहे माहितीये? कशाला म्हणजे माझं
लेकर आणले का? जाता न्यायचे का? रिकामच हातान रिकामच जाताना रिकामच उघडच यायचं उघडच जायचं. काय खरे व केवढी घमंड आहे. पण जेव्हा भक्तीमध्ये बुद्धी प्रवेश करते तर उद्धाराला सुरुवात होते. मुखात नाम येतो तर पुण्याची रास होती आणि संत येतात तर जन्म मृत्यू थांबतात. 3 गोष्टीत आपल्या आयुष्यात. संताची भेट का होती? ग्रंथावर मन का जातं? अध्यात्म पदरात काय येतं? आणि बोधाला हृदयात ठेवता काय येतं? संसार बाहेर कसा टाकता येतो? आणि ईश्वराकडे मन कसं जातं? ते स्वरूपाला कसं पाहतं? अध्यात्माचं नातं कसं होतं? ते श्रवणात गेल्यावर कळतं. संसार करताना कळत नसतं. त्याला श्रवण लागतं, त्याला वेद लागतो, त्याला गीतेचा बोध लागतो, त्याला ओवीचं प्रेम लागतं, त्याला साधूचा संग लागतो, ते ज्ञानाचं अंग लागतं आणि शब्दाचा भावार्थ बुद्धीला उमजावा लागतो. तेव्हा हृदयात पेटलेला लोभाचा अहंकार, भेदाचा संस्कार आणि जगताचे दिसण्याचे विकार हे भस्म होतात. त्याला ज्ञानी म्हणतात. सूक्ष्म भाषा आहे पण थोडंफार कळतं थोडंफार कळत नाही. कारण संस्कार म्हणजे जगत आहे, जगत दिसून नसतं कारण ते नश्वर होता नसतं. कारण झाड लावलं कधी ना कधी जाणार आहे आंब्याचं, जात घरात उळवळून पडतं ना, घर बांधलं पडतं 100 वर्षाला तरी. मग जगतातली अशी वस्तू दाखवा की जी नष्टच होत नाही. दाखवा तुम्ही. मग जी वस्तू नष्ट होती आणि दिसती ती क्षणाक्षरा नाशाकडे जाती त्याला नाशिवंत किंवा नाही किंवा मिथ्या म्हणतात. त्या पदार्थाचा, त्या जगताचा, त्या देहाचा, त्या विषयाचा, त्या वस्तूचा क्षणाक्षरा नाश होतो त्याला मिथ्या वेद म्हणतो. पण तुम्हाला ती वस्तू कालच्या आज वाटते पण कालचं वय आहे का? आज 1 दिवसानं कटलं ना वय. हा बदलला ना देह, त्याची शक्ती कमी झाली पण तुम्हाला कळत नाही. जेव्हा अति कमी झाली तेव्हा तुम्हाला कळतं उठताच येत नाही आता जागी. म्हातारपण तेव्हा शक्ती नव्हती बॉडी, मग तेव्हा कळतं. पण जेव्हा जेव्हा म्हातारपणाकडे आपलं आयुष्य जातं तेव्हा शक्ती सुरुवात होते कमी व्हायला पण जाणवत नाही. तसं अज्ञान बाहेर जायला सुरुवात होती. ही संताची संगती, ही ग्रंथाची भक्ती, ही वेदाची शक्ती, ही संताची उपस्थिती. त्यांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या हृदयातलं अनादिकालचं जो देहाचा संबंध आहे, जगताचं प्रेम आहे आणि विषयाचं ज्ञान आहे ते बंद होतं आणि भगवंताचं ज्ञान सुरू होतं. देहाचं भान निघून जातं, जगताची घाण संपून जाती, वृत्ती ईश्वराच्या चरणी लागती. भगवंत तुम्हाला एकरूप करून घेतो तेव्हा त्याला ज्ञान नाव येतं आणि अज्ञान तिथं भस्म होतं आणि भगवंत तुमच्या हृदयात प्रगटतो तेव्हा त्याला संत म्हणतो. जप आधी भगवंत बोलतो. आता सारखे पाहते मी 2-2 तास तिथं अज्ञानाची घाण राहत नाही, पाप पुण्याचं तिथं काही ओलावा राहत नाही आणि त्या ठिकाणी ईश्वर तुम्हाला आपल्याकडे घेण्यासाठी बोध देतो. त्याचं नाव वेद. देह पडताना आपल्याला न्यायाला येतो त्याचं नाव श्रवण भक्ती. एखादा महान भक्त असेल तर त्याला वाजंत्री, मेना, पालख्या, आरतीचे ताट घेऊन तुम्हाला मेळण्यात बसून नेतो भगवंत. ज्ञानी भक्ताला आणि साधकाला कधीही मिळत नाही, कधीच नाही. भगवंत म्हणतो माझी सेवा केली आहे ना, मला जावं लागतं ह्याच्याकडं, माझा आहे तो, यमाचा नाही. बघा तुमच्या जर पाहुणे आली वय तर तुम्हाला कार घेऊन जावं लागतं की नाही? आणि साधारण म्हणलं की ऑटो करून या म्हणतात तिकडे घरी. कसं कळालं? पहिल्यांदा आपल्याकडं किंवा सणाला इवाई आले, ईन आले वगैरे पाहुणे पहिल्यांदा आले तर आपण त्यांना कार पाठवतो, तिथं थांबतो, त्याला गाडीत बसून घरी आणतो की नाही? कारण तुमचा जीव लागाय. तसं ज्ञानी भगवंताचा जीव लागाय. मग तो मेन्या, पालखी, आरती, बँड बाजा, वाजंत्र घेऊन येतो, तुम्हाला पालखीत बसवतो लिंग देहाला आणि तुम्हाला वाजत गाजत नेतो. हे संतांच्या संगतीचा प्रभाव असतो. मा तिकडे ना ते बोक्याला आणायचं लाग द्यायची
तिथं अमृत असतं ज्ञानाचं, आणि तिथं आपलं कल्याण असतं मनाचं, तिथं साधन असतं श्रवणाचं, तिथं प्रेम असतं भगवंताचं, तिथे धन असतं मोक्षाचं. त्याला नाव येतं नातं साधू संताचं. चुकला का प्रयास? ते बद्दल साधकाबद्दल कळकळ आहे ना, तिथं भगवंत उभा टाकतो. काहीतरी कल्याण हवं यांचं. बघितलं की काहीतरी अडचण आहे, बाबा चांगलं होऊ दे, इथे राहा, हा शब्द पुरा होतो एक आमचा. कारण तिथं तळमळ असते, अभ्यास असतो, तप असतं, हृदयामध्ये प्रेम असतं जगासाठी, देणं असतं, घेणं नसतं. कळतच नाही जगाला कोण चांगलं कोण वाईट, कळतच नाही. कृष्ण परमात्मा का आले पांडवाकडे? 12 वर्ष सोनं सोडलं वनवासात. कुणाला? पांडवाला. का? कारण ते सत्य होते. तसं आमचं व्यासपीठ सत्य, वेद सत्य, गीता सत्य, त्याच्याकडे आम्ही तर मग आमच्याकडे भगवंत नाही. अवश्य अधर्माकडे जात नाही भगवंत. त्याच्या वाणीत नसती, प्रबोधन नीट नसतं, आणि अमृत प्यायला मिळते ज्ञानाचा प्रभाव होत नाही शब्दाचा समोरच्या व्यक्तीवर. कारण भरकटलेलं मन, पेटलेली वासना, वासना का एवढं पाहिजे एवढं पाहिजे एवढं पाहिजे, कारण ते येतात तर फक्त पाहिजे म्हणूनच. बरोबर आहे ना? कारण पाहिले म्हणजे भगवंताला पाहिजे, मला प्राप्त करायचंय, मला ओवीचं ज्ञान कळायला पाहिजे. 15व्या अध्यायाची ओवी, 8व्याची, 9व्याच्या, काय काय मेन ओव्या येतात. आणि ज्ञानेश्वरीमध्ये एका एका शब्दामध्ये इतकं धन आहे. ते धन जेव्हा बुद्धीला घेता येतं तेव्हा मन राम होत. ओवीचं धन म्हणजे बोध. जर ओवीत लिहिलेलं आहे की 15 अध्यायाचं तुम्हाला सांगते, आम्ही खूप एकच महाराजांकडून ऐकले, जास्त ज्ञानेश्वरी का जास्त ऐकली नाही आम्ही. एक पाडवे गुंजित जीवपणाचे भावे, तया चैतन्याचे धावे, कारण के अविद्येची आडवी. ही बुद्धीला अविद्या आडवी येते, प्रेम वासना देह बुद्धी. अविद्येचे आडवे गुंजित जीवपणाचे भवे, हे भव जन्म व्यक्ती. बुद्धी मी देह असं मनातल्या मनात गुंजन करते भवे. तया चैतन्याचे धावे, ते सद्गुरुना चैतन्याचे एक रूप आहे, ते धावून आले धावे. अरण्य जोकी त्यांना करून आली या जगताची, हा अनाडी लोकाची. त्याच्यामध्ये बुद्धीमध्ये बद्धता आहे. त्या लोकांना मुक्त करायचंय आणि त्या जीवाला ज्ञान पाजायचंय, अज्ञानाला बंद करायचंय आणि त्या जीवाला मोक्ष पदरात टाकायचा आहे. म्हणून कारुण्य जोखी करुणा आली. करुणा फक्त दोघाला असते, माय बापाला आणि साधू संताला. दोघाला करुणा आहे. करुणा कोणाला? माय बापाला आणि शेवटी साधू संताला. जेवढी साधूला तेवढी बापाला नसते. कारण बाप म्हणतो मला काहीतरी ठेवू, याचा काय भरोसा नाही. पण संत म्हणतात काहीच नको ठेवू, जा देऊ सगळे घे. आपल्या पदी वैसविले कृपा कटाक्षे न्याहाळिले. आपलं पद देऊन टाकलं, काहीच ठेवलं नाही. कृपा कटाक्षे न्याहाळिले आपल्या पदी वैसविले. पद देऊन टाकलं. हे व्यासपीठ कुणाचं आहे? बापाचं का आमच्या माहेरचं? कुणाचं आहे? गुरूंचं आहे. आमच्या परंपरा आहे. त्यांना गेलं इथं बसवायला, वाणी त्यांना त्यांच्यामुळे बोलती आणि ते बोलतात, आम्ही नाही. कारण त्यांचं चिंतन, अध्यात्माचे चिंतन, अमृतानुभवाचं चिंतन. मी तुम्हाला का बोले की तुम्हाला पंचकरण वगैरे सांगाल, ऐकत चला. कारण अध्यात्माचा पाया जर मजबूत झाला तर वासना संपत्ती, बुद्धी भगवंताकडं सहज जाती. अध्यात्माकडे संसारामुळे बुद्धी भ्रष्ट होती, मग शुगर, बीपी, मेंदू खराब. म्हणून कमीत कमी लिंक तर ऐकत चला आमची, रोग तर शिवणार नाही. हो, ताकदच आहे वेदाची.
त्यामध्ये आपल्याला एक शुद्धता, पवित्रता, तन्मयता, संसार शिवत नाही, क्रोध आपल्या बुद्धीत थांबत नाही, भगवंत आपल्यापासून दूर होत नाही आणि देहभाव उत्पन्न होत नाही, अज्ञान तिथे टिकत नाही आणि साधून जवळ केल्यावर तुम्हाला पुन्हा कोणाच्या गर्भात जायचं काम लागत नाही, कधीच नाही, कदापि नाही. कारण या देहातून त्या देहात जो लिंगदेह प्रवेश करतो तो 17 तत्वाचा असतो. हा दिसणारा देह स्थूल जड, ज्याने वेदाने याला प्रकृती म्हटलंय. आणि ह्या प्रकृतीमध्ये कोण कोण दडले हे तुम्हाला माहित नाही, कारण मी शेतात कष्ट करणारे लोक आहेत. मला रेखा मुली माई ऊसाकडे जायचंय, कष्ट करतो, साक्षात्कार होतो आणि तो हार त्या ईश्वराला जातो, कारण तो सर्वव्यापक असतो, त्यालाच असतो. ही पूजा पण खऱ्या देवाला. आधी मला आवडत नव्हते. भक्तीच्या पुढे मुक्ती आहे आणि मुक्ती म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञानाचे ईश्वर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि हे ज्ञान त्यांना वनवास सहन करून दिले जगाला. धुळीमध्ये फाड अशी पायानं फाडली बामण्यानं, बटुकड्यानं, आणि की नाही त्या धुळीमध्ये अन्नाचा कण पण नव्हता आणि लेकरं आ करून बसले होते, काहीतरी दळून त्याचं काहीतरी सांजा कण्या भेटत्याला खायला. आणि त्यांनी ती धुळी फाडून पायानं घसडून त्यांना ढकलून दिलं माऊलींना. ते अन्न मातीत मिसळलं. इतका छळ सहन केला पण पैसा नाही घेतला. मग जेव्हा हा हक्कार सहन झालाय देवाला सुद्धा, मग चमत्कार सुरू झाला. आधी नाही चमत्कार, मग मांडे वाजणं, रेडा बोलणं, भिंत चालणं, मग केलं. काल येताना काल घडला प्रसंग, मी अवाक झाले बेटा. ज्ञानेश्वरी, गीता तिचे ग्रंथ वाचतो. आपण काय घेतो रोज हरिपाठ. काल घ्यायचं म्हणून थोडं मी बाहेर गेले घेतो ना, आणि हरिपाठ भाड्या भोवड्या लोकांना आणि हळू बेटा ज्या लोकांना हरीचं प्रेम तयार व्हावं, परमात्म्याला सुरुवात व्हावी, हरीची भक्ती हृदयात उत्पन्न व्हावी म्हणून हरिपाठ आहे. संसारचं प्रेम कमी होतं जरा जरा आणि हरीचं प्रेम प्रगट होत वाढतं म्हणून हरी मुख्य म्हणा, हरी मुख्य म्हणा. मग मुखानं हरी म्हणताना काय होतं तुम्हाला हे सांगते आज. मुखानं हरी, हरी म्हणणं काय, हरी होणं काय आणि हरी कळणं काय, इतके सुंदर योजने ऐका. आणि स्वतःच्या बुद्धीने कळत नाही. हरी म्हणणं वाणीचा उच्चार आहे, हरी कळणं बुद्धीचा अधिकार आहे, हरी होणं ज्ञानाचा प्रसाद आहे. एकाच हरी 3 रूप सांगते तुम्हाला मी. हरी एक प्रकार 3, हरी म्हणणं, हरी कळणं, हरी होणं. आता उदाहरण सांगू तुम्हाला. मुलगी पाहणं, तिला आवडणं, घरात अन्न आवडावं लागतं नाही. तर आवडलं ना हरी म्हणती, पण नकोस. कशा तोंड वाटू ती हरी म्हणताना तो तितकाच आवडावा, तेवढ्या प्रेमानं हरी म्हणावं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, रामकृष्ण हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी म्हणा. वासुदेव हरी पांडुरंग हरी रामकृष्ण. आपलं पाप जळून जात आणि ज्या क्षणाला खात्यातला पाप संपत, आपल्या खात्यामध्ये पाप भरपूर असतं. ते खातं माहिती तुम्हाला, त्या खात्यात ना सांगा बरं कोणत्या खात्यात पाप जमा. आपल्यापासून संचिताचा ढिगारा असतो. 1 क्विंटल ज्वारी आणली, 10 किलो जळली,
90 किलो आहे की नाही? एका महिन्यात 9 क्विंटल देवता का तुम्ही? नाही. म्हणजे एका जन्मसंच संपत का? नाही. कसं म्हणता आलं पटकन? 1 क्विंटल पीठ संपत, तसं एका जन्मात कर्म संपत नाही. संचित कर्म ढिगाच्या ढिगा आहेत. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागतो मनुष्य देहाचा थारा, आणि तिथं बी अजून आयुष्याचा झरा. कोटी कोटी भरून इथं आलं तरी पापच करायला, लोकांच्या घर जाळायला लावून देऊ. काय काय लावून देतात लोकांच्या घरी पिटूच्यात, चांगली सून खराब करतात नाही का? ऐकतं त्यांना तेच आवडते. खायचं इथलं गायचं तिथलं. खाती कुठलं इथलं आणि गाठी गावातलं, तिचं नाव सुन. कलियुग आहे. तिला बँड आणायचं, ती बँड होती आपला. तिला काय नाही बँड लावून, ती होती बँड. काय हौसाची साधूला सोनं घाल, माती घाल, दगड घाल. सोनं घालते ती दगड घालती. त्याला कंट्रोल मध्ये राहा. कंट्रोल केलं आणि पाप तिथं क्षणभर पण नसावं. आपण काय वागलो आज दिवसाचं जपताना विचार करावा. आज मी कुणाला बोलले का? घरातल्या लोकांना शब्दाने दुखवलं का? आज पाप केलं का? आज खोटं बोलून काही अव्यवहार झाला का? आज कुणाबद्दल काही मुनी बघडली का हातातून? नाही ना. झोपा आता. काय बोलले सर मला? प्रेम हे सत्संगातून हृदयात प्रगट होत असतं. प्रेम म्हणजे भगवंत असतं हे वेद सांगतो. प्रेम म्हणजे आनंद, आनंद म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे पंढरीनाथ. तो सुद्धा चांगला आहे. हृदयात तो प्रगटला आहे. तुमच्या जवळ बी आहे आणि बाहेर बी आहे. पण बाहेरचा दिसतो, पण जवळच्याकडे जाता येत नसतं, कारण त्याला साधू लागतात. बुद्धीला आत न्यायला अध्यात्म लागतं, भगवंताला प्रेम करायला पुण्य लागतं, आणि ज्ञानेश्वरी करायला अधिकार लागतो, आणि संत घरात यायला महत्भाग्य लागतं. लागतं की नाही? ग्रंथ येणं वेगळं, ग्रंथ करणं वेगळं, आणि मोह तयार होणं वेगळं. मोह वासनेतून जन्मतो, भक्ती पुण्यातून जन्मती, आणि ज्ञान हे जन्मोजन्मीच्या पुण्यातून प्रगट होतं. तेव्हा ओवी हृदयात नांदते. जसं मुलगी नांद्यावर संसार पुढे पडतो का नाही? जसं मुलगी नांदते घरामध्ये, संसार पूर्ण होतो. तसं ज्ञान नांद हृदयात आयुष्य पूर्ण होतं, सफल होतं. पूर्ण नाही, सफल. त्या ठिकाणी भगवंत तुमच्या बुद्धीमध्ये विराजमान होतात. ज्ञान म्हणतात त्याला, ज्ञानेश्वरीचं ज्ञान. तर एक उत्तर देऊन सांगतो मला मी. करोनी संसार वाहो, माऊलींची होय 15 अध्यायाची. करोनी संसार वाहो, स्वरूपी अहंता ठाव, होवया अध्याय 15. माऊली म्हणतात की माझा 15 अध्यायाचा फल काय? 15. मी 15 अध्याय का लिहिला? की याच्यामध्ये संसाराचं मिथ्यात्व प्रगट होतं, आणि बुद्धी संसारातून अलग होती. मिथ्या म्हणजे खोट आहे, परमात्मा हा खरा आहे. खोट्या खोट्याचा निवारा 15 अध्यायात करून दिला, आणि बुद्धी खऱ्याकडे आणली. खोट्याचा बाद केला, आणि तो जीवात्मा परमात्मा झाला. संसार वाव म्हणजे मिथ्या झाला, आणि परमात्मा बुद्धीत आला, आणि जीवाचं कल्याण झालं. अज्ञान भस्म केलं, आणि त्या परमात्म्याचं दर्शन करून दिलं. हा 15व्याचं फल पदरात आलं. तो जीव मुक्त झाला, आणि तो ईश्वराकडे गेला. 15वा अध्याय म्हणते त्याला आत्मस्वरूपाबद्दल चिंतन करणं. पोह चर्चा, तुमच्या भाषेत चर्चा, आमच्या भाषेत चिंतन. म्हणजे तो परमात्मा व्यापक आहे ना, तो उघड आहे ना. मग जर तोच आहे, तर वेदानं काय सांगितलं की जगात कोण आहे? परमात्मा. माझ्या विना जगतच नाही, आणि जगताला सत्ता माझ्या विना नाही. जगत दिसून खरं नाही. जर मी नाही
तर जगत नाही. आई नाही तर मूल नाही. अरे का खोटं? तसं मी नाही तर जगत नाही. माती नाही, मडकं नाही, सोनं नाही, अलंकार नाही, पाणी नाही, लाट नाही, तसं परमात्मा नाही तर जगत नाही. पण हे तुम्हाला आम्हाला कळत नाही लवकर. का? कारण तो आहे. आहे म्हणजे त्याचं रूप आहे आणि नाही म्हणजे जगताचं स्वरूप आहे. कारण जगत नाशाकडे चाललंय. एक क्षण मात्र जगताला सत्ता नाही, ते टिकत नाही. क्षणा जगताचा नाश आहे आणि परमात्मा अविनाश आहे. परमात्मा कोण आहे? अविनाश. त्याचा नाशच नाही, तो आत्मा आहे. याचा नाश आहे ते जगत आहे, देह. मग जगत दिसून खरं नाही आणि परमात्मा सत्ता व्यापक असल्यानंतर ही नजर, ही बुद्धी, हा बोध बुद्धीमध्ये गेल्यावर बुद्धीचं आणि भगवंताचं ऐक्य होतं. बुद्धीचं आणि परमात्म्याचं मिलन होतं. तेव्हा जीवाशिवाचं लग्न लागतं. नीट लक्षात ठेव. बुद्धी भगवंताकडे बोधाच्या माध्यमातून जाते. वेदाच्या शक्तीने तिला जाता येतं देहातून बाहेर. जात नाही बुद्धी, देहाला सोडत नाही. म्हणून तर पित्राच्या पिंड्यात जाऊन बसती, अंगठ्यानं पाणी पिती, नाही का? तो जीवात्मा फिरतो ना अंतरात. बुद्धी आणि मन राहतं ना. बुद्धी म्हणजे अग्नी, मन म्हणजे वायू. वायूपासून मन बनले आणि अग्निपासून बुद्धी बनली आहे. डॉक्टर पिक्टरला कळत नसते त्याला अध्यात्म आहे का? त्याच्या बापाला त्याला दिसते का मन मध्ये? हार्ट सर्जरी, ओपन सर्जरी, तर त्यांना हार्ट ओपन करतात ना. पण त्याने एक शक्ती दिसली, एक स्पॉट असतो, छोटासा बिंदू, मांसाचा कण छोटासा सोयीचा, आणि तो हालतो सतत, इतका हालतो. त्यांना त्याची शोध लागलाय, तो हालतो का? तिथं परमात्मा. त्याच्या बापाला कळते का? डिग्रीवाले लोक इतका शोध लावला की मांस तिथं जे छोटा पॉइंट असतो, स्पॉट, तो असा बंधन करतो. अरे हार्टबीट म्हणतात हे लोक. दवाखान्यात हे काय म्हणतात? मला इंग्लिश येतं बरं का भाऊ. मला बाजूला करू नकोस, जगानं बाजूचं करू दे, नात्यानं बाजूला करू दे, मला दोष बघू दे, पण तू दोष घेऊ नकोस आणि दोषाला पाहू नकोस. मी तुझ्या पायापाशी आहे, तू लात मारू नकोस. मारतो का लात? आई मारते लेकराला लात. कडेवर घेते, नाकतोंड पुसते, स्वच्छ करते, बापटे घेते. आई असते तसं स्वच्छ करते, अज्ञान भस्म करती आणि आपल्याशी समरस करती. ती पांडुरंग माऊली विठेवर उभा असते. ती स्वयंभू आहे, तिची मूर्ती घडलेली नाहीये, त्याला कुणी तयार केलेलं नाहीये. अरे महात्मा प्रगट झाला, पंढरीच्या विटेवर आला, स्वयंभू आहे. त्याचे दर्शन म्हणजे प्रारब्ध आणि परिसीमा आहे भक्तीची. पायावर घेतो आपल्याला. सांगा देव दाखवा कुठे? अभिमानाचा पंढरीचा आपल्याला, आपल्याकडे जवळ आहे, लांब आहे का? राम सतत लिंग आहे असं, मग आमचं लिंग इथं राम आहे कुठे का? आमचा राम हृदय आहे, त्यांचा आमचा नजर आहे का नाही राम म्हणून त्याचं दर्शन सतत आहे, त्याचा संबंध क्षणाक्षणाला आहे, त्याचा अनुभव माझ्या मनाला आहे, अभेद माझ्या बुद्धीला आहे आणि सुख माझ्या अंतःकरणाला आहे. रामेश्वर हृदयाला आहे, तिथे नाही लांबून. आमचा आत्मलिंग आमचा रामेश्वर आहे, नाही का? नाही सांगितलं की कैसा हृदयामध्ये राम, कसं सांगितलंय? कळतं का? अक्कल का? भेज आहे का? लिहून ठेवलंय. विरोध आहे, पोळती बाहेर रस्त्याला गरा होऊन येऊस तर हिंडती, पिंड तिथे बाई इथं, आणि तुमचं झालं का राम? हो म्हणून घरी आमचा धाम आमच्या बुद्धीत आला. तुझा राम तिकडून बघितला, राम नाही कधी इथं का जाऊ? रामेश्वर किती लांब आहे,
आमचा आत्माराम अंतरच नाही, भिन्नच नाही, त्याच्या संबंधाविना कार्यच नाही आणि त्याच्या स्पर्शाविना आधी चलतच नाही. आमचा रामेश्वरात आहे, तुमचा लांब आहे. हिंडा तोंडाला फेस यूज कर. आमचा पंढरीनाथ जवळ येतंय, हातात मोक्ष देतंय. तुळशी हार बुक्का, तुळशीचा हार नाही मी तुला काय म्हणत नाही, पायावर घेते. तू सांडली का म्हणत नाही, बुक्का लावला का म्हणत नाही, तू पापीस का म्हणत नाही, ये म्हणते. पापस मग नाही का काय दिसते टकमक बघावं त्याच्याकडं. काय पांढरा नाही, काही नाही, काळा गोर साळ आहे, कसं सुंदर आहे. मन मोहन मुरली वाला, मनाला मोहन टाकते. तो कृष्ण आहे मुरली वाला आणि तू उभा टाकला युगे 28 विटेवरी आणि घेतली का बायको जवळ. जगासाठी ती बाजूला गेली, ठेवली का जवळ. एकटं उभं टाकलं, ती मुली गरजेचं होत नाही, ते मला जा बाजूला. ते म्हणते घाम यायला, ते म्हणतो बाजूला. कारण बरोबर म्हणते शक्ती रहित आहे, स्वयंभू आहे, अनादी आहे, तो अन्नाचा गाव आहे, वेदाचा पुराण आहे, तो आत्मनी धान आहे, वैकुंठाचं धाम आहे, तो मेघश्याम आहे, तो आमचा आत्माराम आहे, ते आमच्या वारकऱ्याचं जीवन आहे, त्याचं नाव पंढरीनाथ आहे. ते दुसरं तसा नंदन आहे. आणि ते राम सुद्धा आदिवासी गुरु ऐकी नाही. महादेव म्हणजे शंकर, शंकर रामाला धरलं. गुरु कोणा केलं? कृष्णाला नाही. परब्रह्माने हे आणि त्यांना ह्यांना ह्यांना त्यांना रामाला गुरु, शंकराला, शंकराला गुरु, रामाला. एकमेक एक माझे गुरु आणि एकमेक हृदयात धरू, एक एकाच्या हृदयी आहे ना, अभंग आहे ना, एक एकाच्या हृदयी. मग तुम्हाला एक सांगायचं की आपल्याकडे पण काही कमी शक्ती नाही भगवंताची, आदिमातेची. शक्तीपीठ आपल्याकडे 3.5 आहेत की नाही. कोल्हापूर आहे, तुळजापूर आहे, अनगापूर सांगितलं, आणि ही वणी वनी सप्तशृंगी वनी वनी आहे आपल्या भागात. नाही का काही आहे किंवा आणि संत ग्रंथ वेदांत सगळे. आता एक ओळख इथे टाइम झाला आणि थांबतो आपण. हे करायले 10 प्रकरणातून एका ग्रंथामध्ये अनुभव मांडलेला आहे. जीवाला अन्नाचा अनुभव येताना काय स्थिती असते? देहबुद्धी समाप्त होती, परमात्म्याची प्रतीती येते, जगताची भ्रांती जाते आणि देहबुद्धी संपून जाते. ईश्वरामध्ये अंतःकरण समाविष्ट होतं, तेव्हा परमात्मा स्पष्ट दिसतो आणि अंतःकरणामध्ये त्याचा सहवास घडतो आणि त्याची प्रतीती सतत येते. त्याचं नाव अमृत अनुभवाची स्थिती. त्याची प्रतीती सतत येते, त्याचं नाव अमृत अनुभवाची स्थिती. पांडुरंग हरी पंढरी वरदान विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव कृपा भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. सर्व साधु संतन की जय. बजरंग बली की जय. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ